नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आळूच्या कंदांची टिक्की. तर ह्याला आळूचे कंद किंवा अरबी किंवा अळकुड्या असंही म्हणतात आणि बऱ्याच लोकांना हे माहित नाही की याची भाजी कशी करायची. तर खूप टेस्टी लागते याची भाजी. भाजी ही बटाट्याच्या भाजीसारखीच उकडून त्याचे साल काढून आणि आपण बटाट्याची भाजी करतो अशा पद्धतीने त्याची भाजी केली जाते. तर आज आपण भाजी नाही तर आपण याची आज टिक्की बनवणार आहोत, अगदी क्रिस्पी अशी. तर ह्याला खूप माती असते, स्वच्छ धुवून घ्यायची असते 2-3 पाण्याने. आणि आता आपण याची एक शिट्टी घेणार आहोत कुकरमध्ये. अरबी आपण उकडून घेतलेली आहे, बघू शकता. याचे आता आपण असे साल काढून घ्यायचे आहे आणि अगदी बटाट्याचे साल काढतो असे याचे साल निघतात. हे बघा, असे साल काढून घ्यायचे आहे. अरबीचे साल काढून झाल्यानंतर एक एक अरबी घ्यायची आहे आपल्याला आणि इथे हाताचा जो हा भाग आहे आपला तळव्याचा त्याच्यावरती आपल्याला अशी ही हाताने प्रेस करायची आहे. हे बघा, अशी अशा पद्धतीने आपल्याला ह्या करून घ्यायच्या आहे. हे बघा, हे बघा. अरबीच्या आपण टिक्क्या बनवून घेतलेल्या आहे. इथे घ्यायचा आहे आपल्याला रवा. 2 चमचे रवा घ्यायचा आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ. याच्यात घ्यायचं आहे आपल्याला लाल तिखट, हळद, मीठ घ्यायचं आहे, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे. आणि ह्या ज्या अरबीच्या टिक्क्या आहे ह्या याच्यामध्ये आपल्याला अशा डीप करून घ्यायच्या आहे. आणि याच्या रव्यावरती अजून थोडेसे आपल्याला प्रेस करायचे आहे म्हणजे त्याच्यामध्ये सर्व मसाला, मीठ वगैरे त्याला छान लागला जाईल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अजून छान पातळ होतील त्या. तर छान अशा टिक्क्या आपण ह्याच्यामध्ये रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घेतलेले आहे. आपण आता छान फ्राय करायला घेऊया. तेल छान तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एक एक टिक्की आता अशी फ्राय करून घ्यायची आहे. भाजी जर केली तर त्याला थोडासा चिकटपणा लागतो, पण टिक्की अगदी क्रिस्पी होते. तर नक्की करून बघा आणि तुम्ही अजून खाल्ली नसेल तर नक्कीच करून बघा, खूप छान लागते. ह्याच टिक्कीवरती जर आपण छान चटण्या टाकल्या तर याचं छान चाट तयार होतं, अरबी चाट तयार होतं. दोन्ही साईडने छान कुरकुरीत आपल्याला भाजून घ्यायचे आहे, क्रिस्पी. अशा पद्धतीने तयार आहे आळूच्या कंदांची टिक्की म्हणजेच अरबीची टिक्की. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा, एकदम क्रिस्पी झालेली आहे. हे बघा, तर नक्कीच ट्राय करा, खूप छान लागते. नक्की करून बघा.
चला फटाफट टेस्ट करा आणि पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली आहे ही रेसिपी. बाय बाय.